तर मित्रांनो निघालोय आता 6:30 वाजलेले आहेत कंप्लीट आणि आता निघालोय बघू शकता समोर माझ्या तुम्ही। तर मित्रांनो वातावरण तर आज सकाळपासून छान आहे, म्हणजे एकदम असा सकाळी तर पाऊस पडत होता दुपारी वगैरे, पण आता नाही पडत आहे, पण वातावरण छान आहे एकदम असा काळोख घातलेला आहे लवकर। आता निघालोय समोर तुम्ही बघताय कशेळी ब्रिज, हा आहे कशेळीचा ब्रिज, मोठा ब्रिज आहे हा। राईट साईडला आहे तो जुना ब्रिज आहे म्हणजे मध्ये, आणि दोन्ही साईडला जे ब्रिज आहेत ते म्हणजे आता चालू आहेत ते ब्रिज, नवीन बांधलेले आहेत। नवीन म्हणजे आता जुने झाले ते पण खूप आधीचा तो ब्रिटिशांनी बांधलेला ब्रिज आहे, खूप आधी बांधलेला आहे, त्या काळातला ब्रिज आहे, तो बंद केलाय, कधीच बंद केलाय। तर आता आपण त्या ब्रिजवरून चाललोय। तर हा ब्रिज कनेक्टेड आहे भिवंडीला, म्हणजे ठाणेवरून येणाऱ्या गाड्या डायरेक्ट भिवंडीला जाण्यासाठी हा ब्रिज आहे। ओल्ड आग्रा रोड याला म्हणतात। तर आता जातो ठाण्याला। बघू मित्रांनो बघू शकता हा व्ह्यू आहे डॅशकॅमचा, डॅशकॅम लावलेला आहे आणि आता कोणाला आडवं यायचंय ते येऊ शकतात, बिंदास आडवा येऊ शकतो कोणी पण, आपल्याकडे प्रूफ असणार आहे। तर काही भीती नाहीये, कारण कोणी आडवा आला तरी सगळ्यात अगोदर रिक्षावाल्यालाच धरतात, तुम्हाला मग माहीत असेल, पण आपल्याकडे आता प्रूफ असणार आहे। तर या कोणाला आडवा यायचंय, कदा ट्रॅफिक असते इथे, तरी पण मागून हे कारवाले उगाच पॉम 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 करत बसतील, डोक्याला ताप। जा बाबा जा, तू पहिला जा। आता घेतलेला आहे लेफ्ट टर्न, हा रस्ता जातो मेडोजला, मेडोज ठाणे। आता थोडा थोडा अंधार पडत चाललाय, खरं तर आहे उजेड थोडा असा, पण इथे ना ही झाडं असल्यामुळे, दोन्ही साईडला झाडं असल्यामुळे इथे अंधारच असतो। तुम्ही कधी पण या, इथे थोडासा अंधार असतोच। आता समोर बघा तुम्ही, तुम्हाला दिसेल समोर किती उजेड आहे आणि इथे पूर्ण अंधार। इथे बघा केवढा उजेड आहे। इथे कसे रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं असल्यामुळे अंधारच असतो। तर आता आहे मी मेडोजला। तर मित्रांनो मी आता आलो आहे मेडोजला, ठाण्याला आलोय। तर मी विचार केला की डॅशकॅम लावून आपण ट्राय करूयात व्लॉगिंग करायला, गाडी चालवता चालवता कसं, म्हणजे आवाज वगैरे कसा येतो ते चेक करण्यासाठी मी ट्राय केलं। तर मला तरी वाटतं चांगलं आहे, ऑडिओ क्वालिटी चांगली आहे डॅशकॅमची। तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघितलीच असेल, व्हिडिओ बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। अशा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर अशा पण व्हिडिओ मी टाकू शकतो, जर हवे असतील अशा व्हिडिओ तर कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो, आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका। आणि नवीन फीचर आलाय, मी नेहमीच सांगतो हल्ली, हाईप म्हणून, तर त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टॉपला जाईल। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।